हा आहे कोकण एरियामधलं गोल्डन बीच. सुंदरसं असं बीच आहे, ते म्हणजे गोल्डन बीच. तेच बघण्यासाठी आम्ही निघालो. प्रसिद्ध असलेलं कोकणातील एक अस्तित्व सुंदर आणि स्वच्छता किनारपट्टी बघायला भेटेल. अलिबागमधलं सुंदरसं बीच म्हणजे काशीद बीच. ही जर्नी माझ्या आयुष्यामधली पहिली असेल आणि ते म्हणजे अलिबागमधलं काशीद बीच. हे बघण्यासाठी आम्ही निघालो होतो, माझे मित्र आणि मी. तर चला बघूया. सकाळी सकाळी तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आज जाणार आहेत कोकण एरियाला, काशीद बीच या ठिकाणी. मी आणि माझे मित्र आणि बाईक घेऊन आम्ही निघालो काशीद बीच बघण्यासाठी. काय कसं काय मस्त एकदम आज मस्तपैकी एन्जॉय करूया. काही माझे मित्र पाठीमाग राहिले होते आणि गोवा मुंबई या हवेवर आम्ही त्यांची वाट पाहत होतो. आमचा ग्रुप निघालाय गोल्डन बीच बघण्यासाठी. फायनली आम्ही पेनमध्ये पोचलो आणि हे दृश्य बघायला भेटलं मित्रांनो. थोड्याच वेळात आम्ही अलिबागमध्ये एंट्री करणार आहे आणि तिथून हा बीच अलिबागपासून 30 ते 32 किमान अंतरावर असलेलं हे बीच बघण्यासाठी आम्हाला इथून राईट मारायला लागेल आणि अलिबाग मागे टाकून पुढे आपल्याला जायला लागेल, कारण हा रस्ता येतो, हा रस्ता डायरेक्ट जातो काशीद बीच या ठिकाणी. तर मित्र आम्ही इथे थांबलेलो आहो अलिबागच्या इथे. हे आहे अलिबागमधलं छोटंसं तळाव. आणि सकाळी सकाळी अलिबाग या ठिकाणी कमळ फुलाचा तळाव मी आज तुम्हाला दाखवते ड्रोन व्ह्यूने. कोकण एरियामधली समुद्राची किनारपट्टी तशीच आम्हाला दिसायला लागली. काशीद बीच ह्या मार्गावर जाताना हे दृश्य कोकण एरियामध्ये पहिल्यांदा मी बघितलं मित्रांनो. हे दृश्य बघण्यासाठीच तर आलो आहे मित्रांनो. आणि ते क्लाउड आणि ती सूर्याची किरणं खूपच भारी दिसत होती मित्रांनो. आणि ही झाडे हिरवेगार. तसंच समुद्राची किनारपट्टी पण आम्हाला दिसायला लागली. थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत काशीद बीच या ठिकाणी. तर मित्रांनो आम्ही फायनली पोचलेलो आहोत या काशीद बीचच्या इथे. खूपच सुंदर असा लोकेशन आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे. गाडी पार्किंग लावली तिथे. आता आम्ही चाललो आहे इकडे. बीचवर जाण्याच्या अगोदर मी माझ्या मित्रांची ओळख करून देतो. आहे मंगराज. बोल काहीतरी. आई तुमचा अरेंजमेंटच खराब आहे. त्या पाणी कोण आहे ते पुढे येतला ती बाय ना मला सांग ना ते शावर करतं पाणी.
तर मित्रांनो आम्हाला फायनली रूम भेटलेला आहे तिथे बीचचे ते थोडा पुढे. आम्ही सगळे एकूण 10 जण आहेत 6 वाजेपर्यंत. तर तुम्हाला मी दाखवतो. एकदा हा रूम आहे. हे बघ कसं आराम करतात. बीचवर जाऊन मस्त एन्जॉय करूया. तिथून निघूया. पाठीमागचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतोय आता थोड्या वेळात. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग या ठिकाणी समुद्राच्या किनारपट्टीवर बसलेले एक म्हणजे काशीद बीच. हिरवेगार शरूंचे झाडे, ह्या बीचची नॅचरली हवा, ह्या बीचवर पांढरी शुभ्र वाळू, निळेसार पाणी. मी आज एवढा खुश आहे की आज मी हा बीच पहिल्यांदाच बघण्यासाठी कोकण एरियामध्ये आलेला होता. अलिबाग ह्या ठिकाणी सोबत आहे कॅमेरा कॅनॉन आहे. तर आपण शूट करूया मस्त सिनेमॅटिक शॉट. जर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज जर करण्यास क्षमता असेल तर इथे ह्या बीचवर ॲक्टिव्हिटीजसुद्धा पण आहेत. जसे काय बाईक राईड, पंपर राईड, बनाना राईड. या बीचवर ग्रुपनी आणि फॅमिलीसोबत खूपच अशी एन्जॉय करता येते मित्रांनो. हा बीच एकदम शांत असतो आणि हा इथे हॉटेलचे लोक खूप चांगले आहेत मित्रांनो आणि आपल्याला समजून पण घेतात. तसेच आपल्या बॅगी वगैरे सगळे तिथेच ठेवतात मित्रांनो. आयुष्यामध्ये मी कधीच कुठल्या बीचवर गेलो नाही. हा माझा काशीद बीचचा पहिला बीच असेल आणि हेच बीच बघण्यासाठी मी आज आलेलो माझ्या मित्रांसोबत आणि खूप सारी एन्जॉय केली. आणि इथले हॉटेल खूपच चांगले आहेत मित्रांनो. आणि या काशीद बीचची इथली गोल्डन वाळू तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि तशीच समोर जाऊन मी तुम्हाला तिथली पब्लिक दाखवते किती आली किती नाही. आणि माझे मित्र खूप सारे एन्जॉय करतात. तर मित्रांनो कधी तुम्ही अलिबागला जर आलास आणि हा बीच नाही बघितलं तर काय बघितलं तुम्ही मित्रांनो. तर हे बीच सुंदरसं असं बीच पब्लिक आहे. मी तुम्हाला दाखवते इथून. काही लोक फॅमिलीसोबत आलेले असतात आणि काही लोक ग्रुपने आलेले असतात. त्यांनी खूप सारे एन्जॉय करतात कारण हा इथला बीच इतका सुंदर आहे ना. इथे कुठलाही कचरा नाही काय नाही की एकदम शांत असतो. खूप या बीचच्या किनारपट्टीवर उभं होतो आणि मला असं वाटलं की मी कधी आंघोळ करते आणि खूप सारे लोक एन्जॉय करत होते. ते वाटून मला पण वाटत होतं की कधी आंघोळ करतो मित्रांनो. या समुद्राच्या लाटा बघून मला असं वाटलं की मी कधी आंघोळ करतोय. या समुद्राच्या किनारे पक्षी पण असे सुंदरसे असे फेऱ्या मारत होते मित्रांनो. आणि दगडांचं एक आउटसाईडला आहे तिथे जाऊ नका. ते काय खेळण्याचं ठिकाण आहे. हे समुद्र तिकडेच पब्लिक जास्त असते मित्रांनो. त्याच साईडला तुम्ही खेळत जा. संध्याकाळ झाली तरी पब्लिक काय हटायला मागत नव्हते. तर मित्रांनो मला आज समजलं की लोक का फिरायला जातात. कारण आपलं मन एकदम मनमोकळेपणाने आपल्याला फिरता येतं. सगळं काही गोष्टी करता येते कारण कुठलाच टेन्शन नसतो त्यावेळी. त्यामुळे आपण एन्जॉय करू शकतो मित्रांनो. मला आज समजलं की किती एन्जॉय केले मी आज. खूप सारे एन्जॉय केले मित्रांनो. असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.